तिचा नागरी सन्मान हा आपण केला पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आपण हा सन्मान या ठिकाणी आयोजित केला आणि या सन्मानाच्या माध्यमातून हा केवळ तिचा सन्मान म्हणून आपण कार्यक्रम घेतलेला नाही, तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हजारो मुलांना मुलींना प्रेरणा देण्याकरता तुम्ही देखील मनात ठरवलं तर हे करू शकता, दिव्यांनी करून दाखवलंय आणि म्हणून सर्वांना प्रेरणा मिळावी याकरता खरं म्हणजे हा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला आणि मला खरोखर आनंद आहे की ज्या प्रकारे नागपूरकरांनी दिव्याचं स्वागत केलं आणि संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या विजयाचं स्वागत झालं. खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळामध्ये देखील आम्ही दिव्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आणि हा प्रस्ताव पारित होत असताना दिव्या तुझ्यामुळे आम्हालाही कसा सन्मान मिळतो बघ, हा प्रस्ताव पारित होत असताना आमचे भुजबळ साहेब मिश्किलपणे म्हणाले की नागपूरच्या लोकांचं बुद्धिबळात जरा जास्तीच थोडं त्या ठिकाणी त्यांना गती आहे आणि ते जास्तीच बुद्धिमान दिसतात, अशा प्रकारे तुझ्यामुळे आम्हालाही, आम्ही पण बुद्धिबळ खेळतो पण आम्ही राजकारणात खेळतो, आम्ही नॉकआउट करतो, आम्ही चेकमेट करतो आपलं बुद्धिबळ. पण मला असं वाटतं की तू जे काही केलेलं आहेस म्हणजे खरं तर 7व्या वर्षी अंडर-9 मधली चॅम्पियनशिप जिंकण्यापासनं जी एक सुरुवात तू केली ती थांबलीच नाही आणि मला असं वाटतं की ही सातत्याने एक एक शिखर दिव्या चढत गेली आणि ही गोष्टही महत्वाची आहे की ती तिच्या प्रशिक्षकांनाही विसरली नाही. राहुल जोशी सरांचं तिने नाव घेतलं, त्यांना तिने समर्पित केलं, ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण शेवटी एखादा खेळाडू ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस त्या खेळाडूच्या तयार होण्यामध्ये प्रशिक्षकांचाही वाटा मोठा असतो. आज तिला परदेशी प्रशिक्षक देखील त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात, पण मला असं वाटतं की या कमी वयामध्ये इतकं फोकस ठेवणं, ज्यावेळी अनेक गोष्टी आपल्याला खुणावत असतात, ज्यावेळी अलीकडच्या काळामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजनाच्या संधी, म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की 19व्या वर्षी तर आजकाल मोबाईलच हातातनं सुटत नाही, अशा या सगळ्या जगामध्ये मात्र तू आपला फोकस कुठे ढळू दिला नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी बुद्धिबळ एक असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये खूप स्पॉन्टेनिटी लागते, ज्याच्यामध्ये खूप फोकस लागतो, ज्याच्यामध्ये खूप अलर्टनेस लागतो, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे त्या ठिकाणी लागतात आणि आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम हे बुद्धिबळात आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपण विचार केला, मी देखील खूप मोठा क्रिकेट फॅन आहे, पण क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये 7 ते 10 देश फक्त त्या ठिकाणी खेळतात, पण बुद्धिबळामध्ये 100 पेक्षा जास्त देश खेळतात आणि आता त्या देशांमधनं चॅम्पियन म्हणून आलेली दिव्या हिचं काम हे खरोखर मला असं वाटतं अतिशय मोठं आहे, कारण 100 देशातल्या या सगळ्या खेळाडूंमध्ये अशा प्रकारे प्रावीण्य मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने सातत्याने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि दिव्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आता तर देशामध्ये आपले जे नॅशनल गेम्स आहेत, आपले जे खेलो इंडिया गेम्स आहेत, या प्रत्येक खेळ प्रकारामध्ये पहिल्या क्रमांकावर भारतामध्ये महाराष्ट्र असतो. सर्वात जास्त मेडल्स हे आता महाराष्ट्राला मिळतात आणि आम्ही हा प्रयत्न करतो की आपल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक कसे देता येतील. आज खरं म्हणजे खेळाडूंची एक खूप खेळण्याची इच्छा आहे, एस्पिरेशन्स मोठे आहेत, पण त्या एस्पिरेशन्स करता त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण, न्यूट्रिशन अनेक खेळांमध्ये आज आपण पाहतोय की त्या ठिकाणी फिजिओथेरपी, न्यूट्रिशन, परदेशी प्रशिक्षक अशा अनेक गोष्टी दिल्याशिवाय वर्ल्ड लेव्हलवर आपले खेळाडू कॉम्पीट करू शकणार नाही.
आणि म्हणून आम्ही निर्णय मागच्या वर्षी घेतला की आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवायचं असेल, वेगवेगळ्या खेळात जर त्यांना प्रावीण्य द्यायचं असेल तर त्यांच्याकरता आपल्याला आता न्यूट्रिशनिस्ट असतील, त्याच्याकरता फिजिओथेरपिस्ट असतील किंवा आवश्यक असेल तर परदेशी प्रशिक्षक असतील, हेही अवेलेबल करून दिले पाहिजेत. पूर्वी आम्ही ज्या खेळाडू आपले बाहेर जायचे त्या खेळाडूंसोबत त्यांच्या मॅनेजरला देखील जाण्याची परवानगी नव्हती किंवा त्यांच्यासोबत कोणी प्रशिक्षक जाण्याची परवानगी देखील नव्हती किंवा त्याचा खर्च देखील आपण द्यायचो नाही. तेही सगळे नियम आपण बदलले, कारण आता खेळ हा प्रोफेशनल झालेला आहे. या खेळामध्ये खेळाडू तर महत्वाचा आहेच, पण त्या खेळाडूची ही सगळी जी व्यवस्था आहे, कारण इतरांजवळ ही सगळी व्यवस्था असते आणि आपल्या खेळाडूजवळ जर ही व्यवस्था नसेल तर आपला खेळाडू त्या ठिकाणी कशा प्रकारे कम्पीट करेल. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था आपण आता हळूहळू सुरू केलेल्या आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्या खेळाडूंना कॅश प्राइजेस द्यायचे, हाही आपण नियम केला. कारण हे कॅश प्राइजेस ते काही त्याची गुंतवणूक करत नाहीत, तर या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च होतो, पैसे लागतात. अनेक वेळा घरचे लोक हे त्या ठिकाणी पैसा लावल्यानंतरही त्यांचेही लिमिटेशन्स असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा होतकरू खेळाडू केवळ पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी खेळू शकत नाही आणि म्हणून त्यांना काय जी मदत करता येईल ती मदत आपण करतो. आज देखील आपण मागच्या काळामध्ये दिव्याला 1 कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला, आज 3 कोटी रुपयाचा चेक आपण दिलेला आहे. अनेकांच्या मनामध्ये आलं असेल की हा तर तुम्ही नकली चेक दिला, हा तर काही बँकेत जाऊन देता येत नाही, तुम्ही खरा चेक देणार आहेत की नाही. म्हणून आधीच सांगून देतो, विशेषतः प्रेस करता सांगतो की आज हा चेक द्यायचा होता आणि तुम्ही प्रश्न विचारणार म्हणून आम्ही कालच तिच्या खात्यामध्ये आरटीजीएसने 3 कोटी रुपये जमा करून दिलेले आहेत. त्यामुळे उधारीचं काम नाहीये. पण मला असं वाटतं की 3 कोटी रुपये ही महत्वाची गोष्ट नाहीये, तर ती अजून पुढे गेली पाहिजे. याकरता जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याकरता महाराष्ट्र सरकार हे तिच्या पाठीशी आणि तिच्यासारख्या खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. आणि विशेषतः चेस असोसिएशनने एक या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की आता जी एक जागतिक स्पर्धा आहे ती महाराष्ट्रामध्ये घेतली पाहिजे. तर स्पर्धा घेणं नाही घेणं हे तर तुमच्या हाती आहे, तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहात. पण तुम्ही जर स्पर्धा खेचून आणली तर त्या स्पर्धेकरता जे जे लागेल ते क्रीडा मंत्री आणि आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू, हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि नागपूरच्या तमाम नागपूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं दिव्या तुझं खूप मनापासून अभिनंदन करतो. ईश्वराला मी प्रार्थना करतो की ईश्वराने अशाच प्रकारे तुला यश देत राहावं आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि आपल्या नागपूरचं नाव असंच तुझ्या हाताने सातत्याने मोठं होत राहो, अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना करतो. आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिव्याकडनं प्रेरणा घेऊन काही ना काही आपल्या जीवनामध्ये उत्तम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा क्रीडा विभागाने आणि आपल्या चेस असोसिएशनने हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो.